मित्रांनो कल्याणला आलो आहे. हे बघा ब्रिज खाली इकडं लेडीज लोक बसलेत. इकडं आपण घेतलेत खेकडे 300 रुपयाचे 10 मीडियम साईज. बघा इकडे सुद्धा आहे ते 400चे आहेत, हे 1200चे एकदम किंग साईज आहे. बघा इकडे सगळं बसलेत. इकडं मच्छी मार्केट आहे कल्याणचं. आणि इकडे ब्रिज खाली सुद्धा लेडीज लोक बसलेले आहेत. पूर्ण लाईन ब्रिज खाली. हा मुरबाडला जाणारा रस्ता. आणि मित्रांनो तुम्हाला रिजनेबल आणि जर भाव करून खेकडे घ्यायचे असेल चांगल्या दरामध्ये त्या दादाकडे बघा. दादा इथेच बसतो. हा मच्छी मार्केटच्या मेन रोडवरतीच बसतो हा दादा. त्याकडून घ्या, खेकडे खूप छान भेटतात. चला आपण निघू आता. फायनली खेकडे आलेले आहेत. पाऊस होता, एवढा मेहनत करून घेऊन आलाय. कल्याणला गेलो तर कल्याणला हे खेकडे आणायला. चला आता बनवून पण द्या. बनवून देऊ. हा. 3 तास झाले. एवढं नाही करू शकत. बोल. नांग्या तोडून आणल्यात खेकड्याच्या मोठ्यावाल्या. आता बाकी हे साफ करतोय. अर्धे खेकडे पळाले आमची. अर्धे खेकडे पळालेत. हे बघा, हे फोटो मागे लक्षात नाही. साईज बघा खेकड्यांची. तुम्हाला सांगतो किती आहे, मोजून सांगतो नंतर. पहिले तोडून घेतो. सावकाश. जिवंत आहे हे बघा. तिचे घाबरते बघा. नको. मजबूत आहेत. नांगे ह्यासाठी तोडून आणल्या कारण की आपण कल्याणावरून एवढं लांब आणायचं होतं. पिशवीतून बाहेर येतो म्हणून नांगे तोडून आणले. हे बघा इकडे दाखवत लक्षात आहे. हे बघा नांगे, बघा नांगे पण आहेत. हे बघा हे नांगे आहेत. हे जिवंत आहेत, उलटे झालेत. सरळ झाले की पळतात. ते इकडे एक पळाला बघा. मी ते कुठे बघा. आहे काय? काय दिसतच नाही. हाय अबो, तो ब्लॅक दिसते तोच आहे. ठीक आहे. ये बाहेर बाहेर येतच नाही. लक्षाला काम नाही. पिशवी ओपन केलं. आला बघा. बघा पळतेस का तू? मला भीती वाटते. खायला नाही भीती वाटत? नाही, मला खायला आवडतात बस. हे बघा किती आहेत बघा. 300 रुपयाचे बघा त्यांनी किती दिलेत. मीडियम साईज आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 खेकडे आहेत. चला आता रेसिपी 10 खेकडे. आता लक्षात याची रेसिपी बनवणार आहे. काय काय बनवणार आहे? खेकड्याचं कालवण. खेकड्याचं कालवण बनवणार आहे. अजून काय बनवणार आहे? बस एवढे नांगे आहेत. आता मिक्सर लावशील ना? येस. मिक्सरला छोटेवाले मिक्सरला, बाकीचे असेच. काय छोटेवाले मिक्सरला. आता हे साफ करायचे. मागची बाजू यांची हे बघा. हे मागची बाजू पूर्ण साफ करायची. त्याला थोड्या वेळात करून देईन मी तुला. चला फायनली इकडे दक्षताने सगळे नांगे बिंगे स्वच्छ केलेले बघा. इकडे थोडेसे बाकी अजून. इकडे हा मांडा काढलेला आहे याच्यामध्ये येल्लोवाला. स्वच्छतेचं काम चालू आहे बघा. पूर्ण साफ करून घेते. मित्रांनो आमचे सगळे खेकडे साफ करून आलेले बघा. हे बघा दक्षता तयारी करते. हे बघा. आणि आता एक मोठा ट्विस्ट आहे. आम्हाला वाटलं आमचे एवढेच खेकडे पळाले असतील, पण अजून एक खेकडा बाकी आहे बघा. सगळी मेहनत झाले करून, साफसफाई करून झाले. आणि एक खेकडा राहिला होता तो दक्षताला आत्ता दिसलाय. दक्षता कुठं आहे तो? अंड्याच्या एकदम कोपऱ्यात. हा अंड्याच्या कोपऱ्यात. अंड्याच्या कोपऱ्यात आहे. थांबा, याला मेहनत करायला लावली आणि दक्षता आता हे सगळं साईडला करतोय त्या खेकड्या पकडण्यासाठी. माझे सगळे हात वगैरे स्वच्छ धुतले होते. मी कुठे आहे? हा बघा लपून बसलाय चोर. हा बघा. ये बाळा इकडे. अरे अरे पळतोय. पकडला. खूप मेहनत करावी. मला माहितच नाही आपल्याकडे एक्स्ट्रा खेकडा येतो. आम्ही बघा साफसफाई करून झाली आणि नंतर दक्षताला दिसले. हिच्या चुकीमुळे झालेलं आहे सगळं. एका मुलीच्या चुकीमुळे झालेलं आहे. हिने पिशवी ओपन केली आणि तो हा खेकडा पळाला असेल आणि मला माहितच नाही की हा खेकडा होता. मी बोलली तिथे कोपऱ्यात गेला. मला वाटलं एवढेच खेकडे आहेत. माझा अवतार घेऊ नको. भाई ठीक आहे. चल मला टाकतो तोडून आता. इकडे दक्षता आणि नांगा. किती वेळा करायचं असतं पूर्ण बारीक होण्यासाठी? बघू कसं झालं. अरे मोठे आहेत ना ते.
नांग्या झालेत घट्ट झालं जाम. असून आता काय पुन्हा टाकतोस पाणी त्याच्यात घट्ट आलं. वाईट कपडा घेतला गाळून पूर्ण गेला तर दक्षता पडेल का त्यातून का काय माहिती तुला. आमच्याकडे मोठी गाळणी नाहीये. पडते पडतंय. मोठी गाळणी असते ना ते लवकर तू जाम घट्ट केलंस मला वाटतं. अजून बारीक पातळ करायला पाहिजे ना. अजून एक दोनदा फिरवायला लागणार आहे. बहुत मेहनत का काम आहे ये. आपल्याला वाटतं खेकड्यांचं कालवण सोपं आहे फटफट होईल पण नाही वेळ लागतं. हे दक्षताने मिक्सचर बनवलंय. काय काय टाकलं याच्यामध्ये. बेसन आणि चिंचेचा रस, बेसन चिंचेचं मसाला. पाण्याचा रस. मसाले कोणते कोणते. आपला तिखट मसाला हळद आणि बस. अजूनही कुठला मसाला. जिरं राई नाही राई वगैरे कसं जिरं याचा मिक्सचर करून त्यांनी बनवलेलं आहे. मीठ वगैरे टाकून त्यांनी भरायला. ते कपची भरायला. आणि आमच्याकडे मोठं टोप नाही म्हणून आम्ही ह्याच्यात असं बनवणार आहोत. कुकरच्या भांड्यात बनवणार आहोत. सिट्टी वगैरे देणार नाही. आपण जसं बनवतो तसंच बनवणार आहोत. तयार झालं. इकडे तिने नांग्यांचं पण हे बघा अशी तुम्हाला दाखवलं. नांग्यांचा रस काढून घेतला. इकडं मोठे मोठे नांगे ठेवलेत. कवची आहे आणि ते पेंदा वगैरे आहे. इकडे कांदा वगैरे कापून ठेवला. अजून काय काय केलंस हे. टमाटर आहे आणि हे काय आहे. वाटण येतं. कसलं वाटण. खोबऱ्याचं वाटण. हे इकडेच तो मांदा काढलेला आहे. आणि ह्याच्यात काय आहे. लसूण अद्रकची पेस्ट. हे बघा हे लसूण अद्रकची पेस्ट आहे. अजून काय लिंबूचं काय केलंस तू. लिंबू मी घेऊन काय नाही ते मी पिळलं होतं. आणि हा काय आहे. रस्सा ते मी वाटणचं राहिलेलं. हे सगळी सामग्री रेडी केलेली आहे. लसूण वगैरे सोलते. तिचा चेहरा बघा. खेकड्यांना खायला पाहिजे तिला पण खेकडे पकडायला आणि खेकडे समोर घेऊन गेले की घाबरते. चला आता रेसिपी दाखवणार आहे दक्षता. याच्यामध्ये करेल कारण की खूप खेकडे आहेत त्यामुळे आमच्याकडे मोठा टोप नाही आहे तर ह्याच्यामध्ये ती बनवणार आहे. इकडे तेल टाकून घेते. बापरे एवढं तेल टाकायला लागतं. ओके जिरा लागतं फोडणीत. जिरं टाकलं. मिरची आणि लसूण फोडणी देते दक्षता. चल आवाजच जाईल. आता काय जाईल कांदा. शाबास जाऊ दे. हे कांदे किती कापलेले. 2 कांदे मिक्स करून घ्या. आता दक्षता कपची मध्ये पीठ भरते. खेकड्याच्या मेंदूला काढून इकडे लालसर होईपर्यंत तोपर्यंत हे काम करून घेते फास्ट. मस्त भरून पीठ लावलंय आणि हे पेंदा त्याचं चिपकवून ठेवते. प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगवेगळी असते. आता ही आमची पद्धत दक्षताची आहे. ही महाड रायगडवाल्यांची पद्धत आहे. आम्ही असं नाही लावत. आम्ही सेपरेट टाकतो. आमची वेगळी पद्धत आहे. चिपकून आमच्याकडे धागा लावून बांधतात. पीठ टाकतात धागा लावून बांधतात आणि मग आतमध्ये टाकतात. मस्त लाल कलर आलाय कांद्याला. आता टमाटर टाकलाय. त्यानंतर काय टाकणार ह्याच्यामध्ये. बाबा हवा सुटले काय एवढं इकडं. ठीक आहे. हे लाल झाल्यानंतर पुढची प्रोसेस. टोमॅटो टाकलाय ना अजून किती टाकणार टोमॅटो. मसाला टाकायचा. हळद मीठ मसाला आणि मग जरा आवाज काढला तरी चालेल. जेवढा नाही माझं नाक बसलाय. सर्दी झाली. लसूण अद्रकची पेस्ट आहे ना ती टाकले. हवा जरा कमी सुटले. आता खूप हवा आहे या साईडला.
छान कलर आलेला आहे, लाल लाल. टोमॅटो स्मॅश झाला पाहिजे. हां ना. चला दक्षता आता काय काय टाकते बघूया. हळद टाकलेली आहे 1 चम्मच. किती? 2 चम्मच. 1 चम्मच अर्धा अर्धा टाकू. अच्छा 1 चम्मच अर्धा अर्धा थोडी येतो हे कुठला मसाला आहे? मालवणी मसाला, कोकणी मसाला. ओके. थोडंसं लाल कुठला आहे? काश्मीरी पावडर. काश्मीरी पावडर आहे. मिक्स करून घ्यायचा आहे. दक्षता बोलायला लाजते त्यामुळे मला हे काय टाकलं? भाजलेलं वाटतं. हा भाजलेलं वाटण. याच्यात काय काय होतं? काय नाही, वाटण होतं तुम्ही मसाल्यात भाजून पण घेतलं काय होतं. काय त्या भाजलेल्या वाटणमध्ये काय खोबरं, काय? कांदा, खोबरा कांदा भाजलेला, लसूण लसूण. सगळ्याचं वाटण केलेलं, भाजून घेतलेलं आहे. अच्छा ते सांगणार कोण? वाटण समजतं सगळ्यांना. अच्छा ठीक आहे मग. तू बोलतेस तर विषय संपला. ते भाजून परत तेलात थोडंसं पुन्हा तेल टाकायचं? नाही, मग तेलात थोडंसं भाजून घेऊ. परत तेलात थोडंसं भाजून घेऊया. जा ना. असं तेल सुटून द्यायचं ना याला. त्यानंतर मग हे पाणी टाकायचं थोडं. थोडंसं ओके. तसं मला माहिती आहे सगळं. पाणी टाकतो. थोडंसं पाणी टाकलेलं आहे. कशासाठी पाणी टाकतं? ते करताना लागलं ना हम्म. वाटण. अच्छा, म्हणजे पूर्ण शिजण्यासाठी व्यवस्थित. हा जो आपण रस काढलेला ना. ओके. हा नांग्यांचा रस आहे तो पण टाकायचा आत्ताच. ओके मॅडम. आणि पाहिजे तेवढं पाणी घालायचं याच्यात. म्हणजे जेवढं आपल्याला ग्रेव्ही करायची आहे तेवढं पाणी टाकायचं. ओके ओके. वाटणाचं पाणी होतं ते टाकलं आणि हे आता ते आपण काढलं होतं मांदा ते टाकून घेते चव यायला. चव येण्यासाठी. ह्याच्यामुळे तर खेकड्याच्या रस्त्याला चव येते. हे पूर्णपणे बॉईल करून घ्यायचं ना, त्यानंतर मग हे सोडायचं सगळं. ओके ओके. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत टेक द ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आणि मी तुमचा होस्ट स्वप्नील साठले. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल सकाळपासून मी किती मेहनत घेतले खेकडे आणण्यापासून खेकडे साफ करेपर्यंत. हे पण घ्या. सी माझा हे काय? हात बघून दाखव. खेकडे साफ करेपर्यंत इकडे इंटरव्ह्यू होत आहे, तिकडे तिला डिस्टर्ब होतं आहे. खेकडे साफ करेपर्यंत खूप मेहनत घेतली आणि बाकीची आता असेल दक्षता करेल सगळी रेसिपी. बाकी काय नाही, खेकडे आपल्याला मस्त स्वस्त भेटले. कल्याणला जावा, तुम्हाला लोकेशन पण मी टाकेल तिथलं. खूप रिजनेबल प्राईजमध्ये आहेत खेकडे तिथे. तुम्हाला जर घ्यायचे असेल तर आपण कल्याण स्टेशनवरून एकदम वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. खूप जवळ मुरबाड रोडला जातो ना आपण, त्याच ब्रिज खाली बसतात सगळेजणं. म्हणजे आपला फिश मार्केट आहे, मच्छी मार्केट आहे, तिथेच बसतात सगळेजणं. तर तिथे जाऊन तुम्ही नक्की खेकडे घ्या. तिथे खूप स्वस्त खेकडे भेटतात. चला आपल्या रेसिपी इकडे वळूया आता. दक्षताने पीठ बनवले पुन्हा, ते जरा आम्हाला कमी पडलं. काय काय टाकलं? चण्याचं पीठ, मसाला, हळद, लाल मसाला, मीठ, हळद आणि त्यावरून लिंबू पिळते थोडंसं थोडंसं आंबट होण्यासाठी. संपलं. तिने बनवलं होतं ऑलरेडी पहिले, पण ते आम्हाला तिला अंदाज नाही आला, थोडं कमी पडलं आहे. पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. रेडी ना दक्षता? टेस्ट ओके. आपल्याला त्यांनी किती खेकडे दिले? 11 खेकडे भेटले. 300 रुपयाचे 11 खेकडे. मित्रांनो, अजून काय पाहिजे? त्यामध्ये थोडं छोटा साईज पण आहे, मीडियम साईजचे सगळे. हे बघा, जास्त नाही, हां मीडियम साईज आहे जास्त करून. ओके. आता दक्षता खेकड्याची नांग्या टाकते रश्श्यामध्ये. बघा रस्सा बॉईल झाला आहे छानपैकी. हे बघा सोडून भरपूर क्वांटिटीमध्ये आहेत. धुवून घेतलेले, छानपैकी धुवून वगैरे साफ केले दक्षताने. खूप मेहनत घेतलं या मुलीने. हे बघा लाजतंय कॅमेराच्या समोर यायला, कारण की तिने मेकअप नाही केला. हो हो, काय कलर यालाय? कोणाला काय फरक पडतो? कसला फरक? इथे बरं नाहीये एवढं. खेकडे खायला पाहिजेत, बरं नाही. अच्छा, आता किती वेळ थांबायचं इथे? परत उकळ आली की हे टाकायचं. उकळी आली की हे टाकायचे खेकडे. भरीत खेकडे टाकायचे आपल्याला. हे बघा मस्त उकळी आलेली आहे आणि आता टाकते दक्षता.
हे बघा, वा टाक. हा मोठावाला मी खाणार आहे, तू सगळे छोटे का? मी मोठेवाले खाणार आहे. खातो. एक एक सोडते ती. तिची काय वेगळीच पद्धत आहे, मला काय समजली नाही आहे. आणि आमच्याकडे वेगळी पद्धतीने बनवतात रत्नागिरीमध्ये. रायगडवाल्यांची वेगळी पद्धत आहे आणि रत्नागिरीवाल्यांची वेगळी पद्धत आहे. हे बघा, बनवलेत ना मग. हां दोन्ही पद्धतीचे बनवले. हे बघा, हे हे रत्नागिरीवाल्यांची पद्धत आहे, पण आम्ही धागा बांधतो. आणि रायगडवाल्यांची पद्धत आहे. हे बघा, ही न बांधता असंच मसाला सकट टाकले. ते काय माहिती आता कसं होते, देव जाणू. चांगलं जाणार आहे. त्या दिवशी खाल्लेस ना? कधी त्या दिवशी खाल्ले ते सावकाश, ते मला वाटतं ते बाहेर येणार आहे सगळं. ठीक आहे, आता किती वेळानी वाट बघायची याची? 15-20 मिनिटं 15-20 मिनिटात शिजतील का ते? बघायचं येऊन शिजलेत. अच्छा, बघायचे शिजलेत का? कसं समजेल शिजलेत की नाही? बेसन दाबून बघायचं. ओके ओके, चला थोड्या वेळाने बघूया आपण. हो, एक कलर आलेला आहे. हे बघा, आता दक्षता टेस्ट करणार आहे. वा, आता दक्षता मॅडम पिऊन दाखवणार आहेत कसं झाले. हां, छान झालं. एक नंबर. तुला पाहिजे? मी पितो नंतर, तू पी. हे बघा मित्रांनो, आता मी टेस्ट करून बघतो. छान आहे. थोडं आंबट पाहिजे होतं, बाकी एक नंबर झालं. आंबट थोडं कमी झालंय. लिंबू पिळू शकतो का? येस. ओके. मला ठेव थोडासा. आता जेवताना तुम्हाला दाखवतो नांग्या बिंग्या ओढून इकडे. सो फायनली मित्रांनो, जेवायला बसलेलो आहोत. रेडी झाले जेवण सगळं प्रॉपर आहे. बघा इकडे बघा, कलर बघा, कालवणला कलर बघा फक्त. झणझणीत झालेला आहे. हे बघा, हे नांगे आहेत. इकडे काय काय भाकरी बनवले दक्षतेने, राईस आहे, कांदा लिंबू मारके असते. तोंडाला पाणी सुटलेलं आहे. कसं झालं दक्षता? एक नंबर. हा तर पहिले सांग तर कसं झालं. एक नंबर झालं. हे बघा, मॅडम आजारी आहेत, पण तरी सुद्धा त्यांना खेकड्याचा कालवून खायचं होतं म्हणून खास कल्याणवरून आणलेलं आहे खेकडे. खूप सुंदर, खूप सुंदर ना. खा. मीच बनवलंय. विक्रम पेंदा. हा, हावऱ्या. मला बोलतो हावऱ्या. हॉटेलसारखी जाऊ. टाकायचं का हॉटेल? टाकायचं का हॉटेल? चला टाकू. काय नाव ठेवायचं? सांगत होतो आता. नाव काय ठेवायचं? दक्षताच किचन. काय रस्सा आहे ना, खूप भारी झालेला आहे, त्यामुळे हे खायला अजून मजा येते. असं डीप करून खायचं बघा. हे तुटतंय का? चाव रस पिते, रस. चाव ना, चाव चावत. दे इकडे, तोडून देतो. काय माणूस आहे, हेला हे तोडता येत नाही. हे घे तोडून का? फायनली मित्रांनो, जेवण झालेलं आहे. बघा, मी जेवून उठलोय तरी दक्षता जेवण चालू आहे. बघा, राक्षसने बघा किती खाल्लंय. बघा, मी एकटीने नाही खाल्लं, तू पण खाल्लंस. म्हणजे एकटीच एवढं आहे आणि तरी सुद्धा खेकडे उरले. बघा, 2-3 खेकडे उरले. झालं फायनली जेवून दक्षताचं. जवळजवळ 1 तास जेवत होते. 1 तास. बघा कसा बॉडीगार्ड पहलवान. तू नाही जेवलास? जेवलो मी तुझ्या अगोदर अर्धा तास झाले जेवून. मग सो फायनली मित्रांनो, रेसिपी तुम्हाला कशी वाटली सांगा. खेकड्याची टेस्ट एक नंबर होती, छान होते खेकडे खूप. दक्षताने एक नंबर रेसिपी बनवली होती, मजा आली खेकडे खायला. तुम्हाला जर वेगवेगळ्या अशाच रेसिपी बघायच्या असतील तर कमेंट करा आणि सांगा. आम्ही नवनवीन नॉनव्हेज व्हेज रेसिपी घेऊन येऊ. चला, तत्पुरते तुमची रजा घेतो आणि ब्लॉग हा एंड करतो इथे. चला, नवीन असाल तर सबस्क्राईब करून जा. दक्षता बाय कर. बघा कसली खाल्ली आहे बघा यांनी. हलका आता ती कामं करून थोडंसं जिरवेल जेवण. चला ठीक आहे, टेक केअर, बाय बाय.